करतो ते आमचे सिद्धेशजी. धन्यवाद. काय आला स्पीडअप करायचं आहे ओंकार गुरव. सामना स्पीडअप करायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. आपण या स्पर्धेचे आयोजक आहात. आपण या सामन्याला उशीर करून जमणार नाही. चला पंचांना सुद्धा विनंती करतो की आपण हा सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. चला बॉलर नेम सांगायचं आहे. चला सामन्याला सुरुवात होते. अगाडीतील हा सामना बॉलिंग मार्कवर सज्ज होतो तो म्हणजे भाई. सलामीसाठी आलाय ओमकार. नॉन स्ट्राईक एंडला असेल तुषार लकीसरे. या दोन फलंदाजांकडून पाहूया अपेक्षित अशी फलंदाजी असेल करावी लागेल. शॉर्ट पद्धतीचा चेंडू. ओमकार याने फायदा काय पुरेसा घेतलेला नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र थोडासा गच्चा. दोन या धावेने संघाचं खातं ओपन झालंय. नक्कीच पहिल्या सामन्यासाठी भरपूर असं बक्षीस आलं होतं. आता सुद्धा या सामन्यासाठी नक्कीच षटकार आणि चौकारांसाठी येणार का पाहूया. आणि हा चेंडू मात्र सीमा पार. षटकार. चेंडू मात्र येतोय अटके पार. षटकार नक्कीच पोल केला होता आणि सक्सेसफुल सुद्धा झालाय. दोन चेंडू आणि धावसंख्या झाली ते म्हणजे 8. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पाहूयात भाई थोडसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. आणि फाईन लेगला चेंडूला गिरकावला. सीमा पार. षटकार. टॉस साठी यायचंय. फटका अतिशय सुरेख मारलाय तो म्हणजे ओमकार गुरव याने चेंडूला अडवलाय. किती धावा. चौथ्या धावेचा प्रयत्न. 4ही धावा कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या फलंदाजांसाठी. पहिल्यांदा 4 धावा पूर्ण केल्यात आजच्या दिवसात. धावसंख्या 18. चेंडू झाले 4. धावसंख्या 18. पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पाहूयात भाई पंचांच्या डाव्या एष्टीकडून. आणि पुन्हा एकदा ओमकार गुरव ऑन अ फायर. येतोय चेंडू अटके. पुन्हा एकदा चेंडूला ऑन ऑफ साइडला खेळ लावला आणि हा देखील चेंडू चौकार. ओमकार यांनी अतिशय
पाहूयात दुसरं षटक. बॉलर नेम सांगायचं आहे प्रफुल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. या वेळचं चेंडू पाहूयात. इथं मात्र काय घडलंय. तुषार लकीसरे रनआउटच्या स्वरूपात बाद. फलंदाज येतोय शुभम. पुन्हा एकदा चेंडूला पूल केलाय. सक्सेसफुल षटकार. ₹100. या पुढील होणारा सामना शिक्षक भारती वर्सेस पोलीस 11. टॉस साठी यायचं विनंती असेल. आता मात्र स्लोअर वन पद्धतीचा मारा व्हेरिएशन केलाय ते म्हणजे प्रफुल या गोलंदाजाने. ऑनलाईन ₹500. विशाल घुगे. 3 षटकाराला ₹1000 योगेश जाधव. आणि हा चेंडू होतोय नो चेंडू. पंच घोषित करतात. या पुढील चेंडू असेल तो म्हणजे फ्रेड. धावसंख्येत एक निर्भर. धावसंख्या होते 33. यावेळचा चेंडू फ्रीड असल्यामुळे नक्कीच विकेट जाऊ शकत नाहीये. आणि एक धाव इथं कंप्लीट. धाव संख्या होते 34. षटकातील आतापर्यंत 4 चेंडू झालेत. येणारे 2 चेंडू अजून बाकी. पाहूया शुभम माडिक मागच्या मॅचचा सामनावीर. यावेळेस मात्र चेंडू हातामध्ये स्वतःच्या बॉलिंग थ्रो मध्ये रनआउटची विकेट ओमकार. या 2 धावाने वाढती धावसंख्या 36. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. चला सामना चालू करायचा. पंचांना विनंती असेल. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. बारा चेंडू. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. विनंती असेल माणगाव संघाला आपले सलामीवीर पाठवायचे आहेत लगेचच. बॉलिंग मार्गवर सज्ज होतोय ओमकार गुरव. चला सलामीवीर पाठवायचे आहेत. विनंती असेल माणगाव संघाला.
चला 12वा प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे, विनंती असेल. स्ट्राईकला असेल भाई, नॉन स्ट्राईकला पहिला चेंडू आखुडे टप्प्याचा समाचार घेतलाय 6 धावांनी षटकार. ओमकार याला त्याच्या लाईन लेंथ मध्ये थोडासा बदल करावा लागेल, कारण फलंदाज भाई याच्याकडून नक्कीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये झेल होणार का? विशाल घुगे आणि कोणती चूक केली नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय निजामपूर विभागाने. पहिला गडी बाद मानगाव. यावेळेस मात्र फलंदाजीसाठी आले सनील साहेब. पाहूयात त्यांच्याकडून आपल्याला कशा पद्धतीने फलंदाजी बघायला मिळेल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 1 विकेट सुद्धा मिळाली आहे आणि 1 चेंडूवर षटकार सुद्धा आलाय. डावकर आताचे फलंदाज सनील सर. पाहूयात तिसरा चेंडू. सुरेख फटका ऑफ साइडला. हा फटकावलेला फटकावर मात्र येते 1च धाव. धाव संख्या 7. ओमकार गुरव. पुढील चेंडू फुल टॉस लेग स्लिप. भावेश मात्र चुकी करतोय. बॉलचा अंदाज काय घेता आला नाहीये. इथं मात्र तिसरी धाव सुद्धा काढण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी थांबवलंय. 2च धावा. धाव संख्या 9. चेंडू झाले तर षटकातील 4. येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. या 2 चेंडूवर नक्कीच मोठा फटका घ्यावा लागेल मानगाव संघाला. पाहूयात पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय ऑफ साइडला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न आणि रनआउट. फलंदाज बाद. सनील सर मात्र चला लगेचच सामना पुढे सरकवायचा आहे. षटकातील शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज प्रफुल आणि हा चेंडू येतोय डॉट. पहिलं षटक संपतोय. पहिला षटका अखेर 2 गडी बाद 10 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 27 धावा. तुषार लखिसरे बॉलिंग मार्कवर येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. 6 चेंडू 27 धावा. प्रफुल याच्या माहितीसाठी. शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि मात्र चेंडूला पाठवला काऊ कॉर्नरला. सीमा पार षटकार.
कर लागले ते म्हणजे 16. अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 21 धावा. यावेळेस मात्र हवेमध्ये झेल आणि हा चेंडू चौकार. चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. एक षटकार आणि एक चौकार प्रफुल्लाच्या बॅट मधून नक्कीच आपण पाहिलात. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. पाहूया आता प्रफुल्ल मात्र ऑन फायर होतोय. तुषारला मात्र काहीतरी वेगळंच करावं लागेल. यावेळेस मात्र ब्लॉक पद्धतीचा हा चेंडू फलंदाजाला जखडून ठेवलाय. निर्धाव चेंडू होतोय. 3 चेंडू आणि 17 धावा जिंकण्यासाठी. 3 चेंडू 17 धावा. आणि हा देखील चेंडू येतोय डॉट. 2 चेंडू 17 धावा. प्रफुल्लने मात्र लगातार 2 चेंडू निर्धाव घालवल्याने आता मात्र सामना कुठेतरी फसलाय. हा चेंडू जातोय षटकार. या 6 धावाने संघाची वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 26. पुन्हा एकदा चेंडू जातोय ऑफ साईडला. विशाल घुगे तिथे फिल्डिंग करतोय. नक्कीच कोणती धाव येत आहे आणि हा सामना मात्र निजामपूर विभागाने जिंकलेला आहे. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पारभूत संघ मानगाव संघाचं खूप खूप कौतुक. विनंती असेल चला